साहेबांचा सन्मान करण्याची विनंती आयोजकांना करतोय। प्रशांतजी जगे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय। भारतीय संस्कृती अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या व्यासपीठावरती होत असताना दशरथ पाटील काटरंग हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात। त्यांचाही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। त्यांनाही विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं। क्रिकेटवरती निष्णात प्रेम करणारे व्यक्तिमत्व दशरथ पाटील काटरंग यांचंही मी स्वागत करतोय। नमो चषक 2024 मध्ये एका बाजूला आपण बघतोय होनाड ग्रामपंचायत आणि त्यांच्या विरोधात शिरवली ग्रामपंचायत। टॉस जिंकलाय होनाड ग्रामपंचायत या टीमनं आणि त्यांचा निर्णय आहे पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा। याच ठिकाणी आपण बघतोय सन्माननीय जितेंद्र कर्णुक यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय। दादांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती। गणेशजी पाटील चिंचवलीचे युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून होनाड टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। खरं तर याच परिसरातील हे संघ आहेत आणि शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होतोय। ग्रुप ग्रामपंचायत होनाडचे विद्यमान सरपंच प्रकाश दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो वेलकम। त्यांनाही विनंती असेल की व्यासपीठावरती आसनस्थ होऊन आपण ही स्पर्धा एन्जॉय करायची। खरं तर त्यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते। फार चांगली स्पर्धा आहे आणि याच परिसरातील हे संघ एकमेकांच्या विरोधात आता लढताना आपण बघतोय। एका बाजूला होनाड ग्रामपंचायत तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत शिरवली। पहिला चेंडू येतोय डॉट बॉल गोलंदाजी मार्कवरती विजय पडवल पहिलं षटक घेऊन तयार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण अगदी पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला स्टॉप केलं। एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल एका धावेच्या बरोबरीने। फलंदाज अजय मोरे स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय। एक धाव लागते धाव फलकावरती। सुपर 8चा हा सामना आहे यामध्ये मला वाटतं तो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल। कारण तसं पाहायला गेलं तर इथे जो जिंकेल ना तो किमान सुपर 8 मध्ये येऊन पोहोचेल। याचा अर्थ ही मॅच जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार असेल। सुपर 8 ची मॅच आहे मी मला माहिती सेकंड राऊंड नाही थर्ड राऊंड थर्ड राऊंड ची मॅच आहे। तुम्ही आता आलो आम्ही दिवसभर एक धाव या ठिकाणी स्टिअर केली जाते। एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते 2 या धावसंख्येवरती। सनी पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय गोलंदाज विजय पडवल सनी पाटीलने एक धाव या ठिकाणी प्राप्त केली आहे। अजय खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती सनी पाटील खेळतो 1 या धावसंख्येवरती। अगोदरच्या मॅच मध्ये अगदी पारितोषिकांची खैरात होती पण इथे मात्र ही मॅच शांत आहे कारण दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीचे आहेत। चांगलं स्टॉप केलं चेंडूला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये मात्र एक धाव जरूर मिळेल 22च्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने। धावफलक वधारतय 3 या धावसंख्येवरती। 3 षटकांची मॅच कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम। एका बाजूला आपण बघतोय होनाड ग्रामपंचायत। मी उल्लेख केला होता की संदेश पाटील दिवसभर नव्हते पण आज ते या स्क्वॉड मध्ये दाखल झालेत आणि आपण बघतोय त्यांची बाजू तशी पाहायला गेली तर भक्कम आहे। विजयचा हा चेंडू अक्षरशः लपेटलाय। सनी पाटील आपली गुणवत्ता सादर करतोय। या चेंडूला अनड्राईव्ह केलंय षटकारासाठी।
प्रस्थापित केला. बॅटिंग चांगली राहिली होती चिलटान टीमची. असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या मॅचमध्ये कामगिरी केली कुठेतरी रोखलं जाईल, पण हर्षद हलपतराव हा जसा दाखल झाला ना स्क्वॉडमध्ये तसा फरक पडला. आणि बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होताना हर्षदनं केलेली कमालीची बॅटिंग त्याच्या जोरावरती जिंकला तो सासगाव ग्रामपंचायत संघ. पण इथून पुढे त्यांची कामगिरी कशी होते याकडेही लक्ष असेल. ही मॅच कशी रंगते याकडे जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एका बाजूला होणार ग्रामपंचायत ज्यांनी सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांच्या विरोधात आपण बघतोय शिरवली ग्रामपंचायत हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलंय बिनबाद 9 या धावसंख्येवरती. 9 धावा आहेत धावफलकावरती. नमो चषक 2024 ची ही स्पर्धा 4 दिवस आणि रात्र ही स्पर्धा खरं तर रंगते आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. 16 संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला. त्यामधून आता काही संघ पराभूत झालेत, काही संघांनी या स्पर्धेतून काढता पाय घेतलाय, पण इथे मात्र जे संघ विजयाची परंपरा राखत आलेत ना त्यांना पुढे जाण्याची संधी मिळते. आजच या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी सुपर 4 मध्ये पोहोचलाय हाल खुर्दा संघ, दुसऱ्या दिवशी एक्सल कर्जत तालुक्यातील संघ आणि कालच्या दिवसात झेनिट ठाकूरवाडी आदिवासी संघांमधून तो संघ पुढे आलाय. आज कोणता संघ येईल? आकाश पाटीलचा चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती पोहोचले. दुसरी धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाते कारण कलेक्शन झालं नाही आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. साथी गुणलेखक नरेश दलवीसर यांची कामगिरी सुद्धा उल्लेखनीय राहिले. गेले 4 दिवस आणि रात्र त्यांनी अगदी योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याहीपेक्षा चांगले अपडेट आहे कोणत्या चेंडूवरती काय घडतंय, किती धावांचं टार्गेट दिलं जातंय, कोणता संघ पुढे आलाय, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. स्वीप करायचं होतं मनसुबा खरं तर चांगला होता, पण तसं पाहायला गेलं तर चेंडूची लाईन बघता खराब शॉट सिलेक्शन आणि त्या कारणास्तव मिळते फक्त एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावफलक वधारेल. धावसंख्या होतीये 12. तमाम क्रीडा रसिकांची गर्दी आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर आजची शेवटची रात्र, चांगल्या संख्येने प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना मी गणेश नाना पाटील यांनाही मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. फार चांगली स्पर्धा आहे. नमो चषक 2024 कर्जत असेल, खालापूर असेल या तालुक्यातील जवळजवळ 72 संघांचा समावेश घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असताना आकाश पाटील तयार आहे. आकाशचा हा चेंडू विकेटवरती रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल. ते पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिरवली ग्रामपंचायत या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 12. धावा कमी आहेत धावफलकावरती. भलेही बिनबाद जमेची बाब असेल, पण धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडलंय होनाड ग्रामपंचायत या टीमच्या गोलंदाजांनी. आडव्या बॅटना फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी सुद्धा जलद गतीने होत असताना एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय. धावसंख्या होतीये 13. चांगली गोलंदाजी. टॉस जिंकला होनाड ग्रामपंचायत या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयावरती खरे उतरलेत होनाड टीमचे हे गोलंदाज. सुरुवातीचं षटक टाकलं विजय पडवलनं, त्यानं धावा खर्च केल्या 9. अद्यापर्यंत 4 धावा खर्च करतोय चिंचवली गोहे या टीमचा अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील. काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका लगावला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलक वाढत असताना 14 धावसंख्या होतीये ती धावफलकावरती. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाईल तशी तशी स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेची शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीतील एक हाय व्होल्टेज सामना. अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर रंगत निर्माण होईल असं वाटलं होतं, पण एकतर्फी लढत हर्षदच्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकली ती सासगाव टीमने. इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडूवरती जाण्यासाठीचा प्रयत्न अपुरा पडला आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. डीजे
ज्यांच्या सौभाग्यवती सासगाव सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत नाजुकताई जितेंद्र दादा कर्णूक. आणि या ठिकाणी आपण बघतोय जितूदादा कर्णूक यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 9. पहिल्या षटकात वसूल केल्या, दुसऱ्या षटकात धावा वसूल केल्या 9 आणि या 9 धावांच्या सरासरीनं धावफलक पोहोचलंय ते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा आहे धावफलकावरती. शेवटचं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सूरज चौधरी याच्यावरती आता विश्वास टाकला जातोय. गणेश शेठ कदम सालवडचे फार मोठे उद्योजक आणि कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी संघ पुरस्कृत केलेत. गणेश शेठ कदम सालवड यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा येत आहेत. त्यांचाही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ऑनलाईन ते या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत असेल. ही स्पर्धा रंगते. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही वेलकम असेल. सूरज तयार आहे. सूरजचा हा चेंडू प्रॉपर टायमिंग नजाकत होती या फटक्यामध्ये. फलंदाज अजय मोरे ठोकतोय षटकार. समेची बाब होती आणि त्याचा विचार करता आक्रमण होणारे निश्चित होता आणि पहिल्या चेंडूपासून सुरुवात करतोय तो फलंदाज अजय मोरे. स्लॉग ओव्हर आहे. सूरज चौधरी गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय तो उत्तुंग षटकार. धावसंख्या होतीये धावफलकावरती 24 धावा आहेत धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. किमान 35+ धावांचा विचार केला असेल तो शिरवली ग्रामपंचायत या टीमना, पण इथे मात्र मिस्टेक होते. यष्टीरक्षक या ठिकाणी चुकलेत. चेंडूला जरूर त्यांनी स्टॉप केलं पण कॅरी करण्यास ते चुकले. संदेश पाटील त्या ठिकाणी होते. इथे झेल सुटतोय. 1 धाव जरूर मिळेल एका धावेच्या बरोबरीने. स्ट्राईक रोटेशन. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज सनी पाटील स्ट्रायकर एंडला येतो आणि महत्वाची बाब असेल की त्याच्यासमोर डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. हे प्लस पॉईंट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि इथून पुढे त्यांना अपेक्षा आहे की सनी पाटील आक्रमण करेल. 1 धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारत आहे 25 या धावसंख्येवरती. दशरथ पाटील काटरंगचे फार चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात, त्यांचाही आम्ही करतोय वेलकम. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव तर वेगानं कंप्लीट केली जाते. दुहेरीसाठी सरसावतील का पण नाही. चेंडूची फेकी वेगानं झाली आहे. इथे फलंदाज अजय मोरे यांना करावा लागेल परतीचा प्रवास. सनीम पाटील तीन चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज अंकेश कडू नॉन स्ट्रायकर यांना. इथे अस्ट्रोक समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय पण क्षेत्ररक्षक होते चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातोय. अजय मोरेच्या पाठोपाठ सनी पाटील गमावतोय विकेट. धावफलक स्थिरावेल 2-26 या धावसंख्येवरती. डीजे
ऑपरेटर सनी पाटीलनं विकेट गमावले, धावफलक स्थिरावलंय ते 26 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज कुणाल कदम मैदानावरती दाखल होत असताना 2 चेंडूंमध्ये जर का एक षटकार लगावला तर दिनेश दादा दळवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज शिरवली ग्रामपंचायतीचे फलंदाज जे मैदानावरती फलंदाजी करतायत त्यांना दिलं जाईल. इथे ग्रामपंचायत लॉट्स आणि त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी आपापल्या ग्रामपंचायत मधील जे संघ आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांची खैरात या ठिकाणी केली जाते. अगोदर चिलठण आणि सासगाव असा सामना ज्यामध्ये भरपूर पारितोषिकं लागली गेली. या मॅचमध्ये तसं पाहायला गेलं ना तर प्रत्येक जण आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय, स्वतःच्या नावासाठी न खेळता तर आपल्या ग्रामपंचायतीमधील संघ कसा जिंकेल याकडे त्यांचा कल आपण बघतोय. 36 विभागातील शिरवली संघ जो ताकदवार समजला जातो तो मैदानावरती खेळ करतोय ग्रामपंचायत या लॉट्समधून आणि त्यांच्या विरोधात याच पंचक्रोशीतील होनाड संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 26 या धावसंख्येवरती. फटका चांगला आहे, एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव घेताना प्रेक्षकांचा जल्लोष सांगतोय की फलंदाज बाद आहे. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपेल. चला शिरवली टीम मैदानावरती उतरा. धावसंख्या होती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 27. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल होनाड ग्रामपंचायत या टीम पुढे 28 या धावसंख्येचं. डीजे गरज आहे ती 28 या धावसंख्येवरती. व्यासपीठावरती मला वाटतं तेजस घारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतोय. खरं तर नरेश दलवी सर, आम्ही ज्या वेळेला कॉमेंट्री करिअरला सुरुवात केली या ठिकाणी नमोचषक सुरू आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून अगदी प्रत्येक एरियामध्ये या स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि इथे कर्जत खालापूर या 2 तालुक्यातील ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. आणि ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची स्पर्धा होते ना त्या वेळेला प्रकर्षानं आम्हाला बापू घारे ज्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण प्रकर्षानं होते. कारण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष म्हणून जर कोण कार्यरत असतील ते स्वर्गीय बापू घारे आणि आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे सुपुत्र आज या नमो ट्रॉफी 2024 मध्ये या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचाही आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतोय. इथे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती होनाड ग्रामपंचायत या टीमला 28 या धावसंख्येची. चेंडू द्या मैदानावरती. दिनेश दादा दळवी यांच्या माध्यमातून 1 विकेटसाठी 200, 2 विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000चं कॅश प्राइज गोलंदाजी करणारी टीम शिरवली ग्रामपंचायत टीमच्या गोलंदाजांना असेल. चेंडू द्या मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. चेंडू पुरवायचे आहेत मैदानावरती आयोजक.
आयोजकांना मी विनंती करतो की मैदानावरती चेंडूची पूर्तता करायची आहे. गणेश नाना पाटील यांची खरं फार मोठी कसरत आहे. त्यांची प्रचंड धावफल आहे, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचा कटाक्ष आहे. माझ्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद सूरज दादा दळवी यांच्या माध्यमातून. दिनेश दादा दळवी. मैदानावरती चेंडू पुरवायचे आहेत. मॅच रंगेल. या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंजकता आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला 36 विभागातील शिरवली ग्रामपंचायत हा संघ मैदानावरती खेळतो आणि आम्ही सातत्यानं पाहिलंय की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये शिरवली संघाचा दबदबा राहिलाय. या ठिकाणी तर त्यांचा ग्रामपंचायत संघ जो सगळे चुनिंदा खेळाडू घेऊन, त्यांच्या ग्रामपंचायत मधील सगळे चुनिंदा खेळाडू घेऊन मैदानावरती उतरलाय. कुणाल कदम सारखा मित्र म्हणून चांगला गोलंदाज त्या टीमचा हिस्सा आहे आणि व्यावसायिक गोलंदाज आणि त्याचा विचार करता हे आव्हान तितकंच सोपं दिसतंय ना, तितकं सोपं नसेल होनाड ग्रामपंचायत या टीमसाठी. इथे मात्र सलामीच्या जोडीमध्ये आता बदल करावा लागतोय, ज्याला सातत्यानं आपण खालापूरचा डेव्हिड वार्नर या नावानं बघत आलोय आणि त्या पद्धतीची बॅटिंग त्यानं केली अद्यापर्यंत. संदेश पाटील या मॅचमध्ये तो दाखल झाला आणि त्याला सलामीला आपण पाहू शकाल. आकाश पाटीलला आता मागे ठेवलं जात आहे. विजय पडवल त्याच्या जोडीला सलामीसाठी जातोय. संदेश पाटीलच्या समवेत त्यांना बनवायचे आहेत 18 मध्ये 28 धावा. काय घडतंय या मॅचमध्ये हे बघणे तितकंच गरजेचं असेल. पण मी विनंती करेन शेखीन चिंचवली आणि साजगाव दोनही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी यावं. शेखीन चिंचवली आणि साजगाव दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करीत आहे की आपण टॉससाठी यावं. दशरथ पाटील यांनाही मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. खरं तर नरेश दलवी सर आम्हाला अद्यापही आठवते, ज्या वेळेला अनिलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं. त्या स्पर्धेसाठी दशरथ पाटील काटरंग यांच्या माध्यमातून अगदी भरीव योगदान राहिलं होतं आणि कोणालाही माहीत नसेल की ज्या ट्रॉफीज होत्या त्या ट्रॉफीची संकल्पना जरी अनिलदादा पाटील यांची असली तरी त्या ट्रॉफीसाठी महत्त्वाचं योगदान केलं होतं ते दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचंही मी विशेषतः स्वागत करतोय. पहिला चेंडू आपल्या अनोख्या स्टाईल संदेश पाटील ठोकतोय. लॉंग ऑन सीमा पार, चौकार. सांगतायत साथी गुणलेखक अद्यापर्यंत तीन मॅचेस हा गोलंदाज मैदानावरती खेळतोय, पण पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार खाल्लाय. कुणाल कदमची आपण वाहवा केली. क्षेत्ररक्षण समजण्या पलीकडे होतं. डावखुरी आताचा फलंदाज तुझ्या समोर आहे, स्वतः डावखुरी आताचा गोलंदाज आणि त्याच्यासाठी मिड ऑन आणि मिड ऑफचा क्षेत्र सर्कलच्या आतमध्ये हे क्षेत्ररक्षण थोडंसं समजण्या पलीकडे आणि त्याचा फायदा संदेश पाटीलनं उचलला, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. त्यानं ठोकलाय लॉंग ऑन सीमा पार, चौकार. इथे हा चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. 18 मध्ये 28 बनवायचे आहेत. ही मॅच बनेल, ही मॅच बनेल. हे बॅटल सुद्धा रंगेल, कारण एका बाजूला कुणाल कदम जरी मुरलेला गोलंदाज असला तरी दुसऱ्या बाजूला संदेश पाटील डावखुरी आताचा फलंदाज आहे आणि ही डोकेदुखी असेल कुणाल कदम या गोलंदाजासाठी. त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. इथे मात्र चौकारानंतर डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 4 या धावसंख्येवरती. शेवटचे 16 चेंडू 24 धावांची गरज आहे. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल केली जाते. भलेही पहिल्या चेंडूवरती चौकार आला असेल, पण माझं नाव कुणाल कदम आहे आणि तो सांगतोय संदेश पाटीलला बाद करत होणार ग्रामपंचायत टीमला की मॅच अजूनही बाकी आहे. डीजे कर्जत खालापूर जी मॅच झाली
त्या मॅचमध्ये कुणाल कदम असेल, संदेश पाटील असेल, एका टीमचा हिस्सा होते. पण आता मात्र एकमेकाच्या विरोधात आकाश पाटील त्या टीमचा हिस्सा होता आणि आता एकमेकांच्या विरोधात त्यांना खेळावं लागते, कारण ग्रामपंचायत लॉट्स असल्या कारणास्तव स्वतःच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न आहे. संदेशने चौकार जरूर ठोकला, पण दिनेश दळवी यांनी जे पारितोषिक लावलंय पर विकेटसाठी 200 रुपयाचं, ते आता दिलं जाईल कुणाल कदमला. एका विकेटला 200, 2 विकेटला 500, 3 विकेटसाठी 1000चं कॅश प्राईज दिनेश दळवी यांच्या माध्यमातून गोलंदाज कुणाल कदम आणि येणाऱ्या गोलंदाजांसाठी असेल. पण इथे जर का विकेट आल्या तर या मॅचमध्ये प्रचंड संकटाचा सामना करावा लागेल तो बॅटिंग करणाऱ्या होणार ग्रामपंचायत टीमला. संदेश पाटीलनं चौकार जरूर लगावला. मी सातत्यानं सांगतो, सुरुवात करणं सोपं आहे, त्या सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं आणि संदेश पाटीलनं सातत्य न टिकवता गमावली विकेट. 4 धावा आहेत त्या धावफलकावरती, 4 धावा आहेत धावफलकावरती. शेवटच्या आता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 धावांची. मी सासगाव आणि शेकिन चिंचवली दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. लगातार दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. ठोक डीजे. होते. मी उल्लेख केला, संदेश असेल, आकाश असेल, कुणाल कदम काल एकाच टीम मध्ये जरी असले तरी स्वतःच्या आता नावासाठी आणि स्वतःच्या अस्मितेसाठी प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आणि इथे संदेश पाटीलला बाद केल्यानंतर पाठोपाठ बाद केलं जातंय ते आकाश पाटील या फलंदाजाला. इथे मात्र बॅटला ब्रश होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला. ऑन अ हॅट्रिक आहे तो गोलंदाज कुणाल कदम. केतन पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि दिनेश दळवी यांच्या माध्यमातून असतील 1000 रुपये. लगातार 2 विकेटला 500 प्राप्त केलेत कुणाल कदमनं. चेंडू हवेत आहे. पंचांचा निर्णय या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करू की चेंडू कुठे आदळलाय, आणि इथे पंच प्रतिक्रिया दर्शवित नाहीत, याचा अर्थ चेंडू शरीरावरती जाऊन आदळला असावा. डॉट बॉलची होते सांगता शांतता राखा. शिरवली ग्रामपंचायत टीम, अरे यार शांतता राखा, मॅचही महत्वाचे. पुढून जर षटकार आले तर तुमचा आवाज बंद होईल. लाईन फार चांगली आहे, कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर अगदी स्तब्ध उभं ठेवलं होणार ग्रामपंचायत टीमच्या फलंदाजांना. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले, ज्यामध्ये आकाश पाटील, संदेश पाटीलची विकेट प्राप्त केले. आणि इथे मात्र आपण बघतोय थांबवलंय होणार ग्रामपंचायत या टीमला. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. या ठिकाणी आपण बघतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी थोड्याच वेळात वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, काल ज्यांच्या नावाची स्पर्धा संपन्न झाली, आदरणीय सचिन तांडेल साहेब, त्यांच्या समवेत पनवेल विधानसभा विभाग अध्यक्ष प्रणित सांगले आणि ग्रुप ग्रामपंचायत लोदिवली विद्यमान सदस्य निखिलदादा पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करणार आहोत. खरं तर वासांबे ग्रामपंचायत विद्यमान भारतीय जनता पार्टी विभागीय अध्यक्ष, त्याचबरोबरीने माजी सरपंच सचिनदादा तांडेल, विभाग अध्यक्ष पनवेल विधानसभा प्रणितदादा सांगले आणि त्यांच्या जोडीला निखिल पाटील ग्रामपंचायत टीम लोधिवली विद्यमान सदस्य यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5. जिंकण्यासाठी पाठलाग करायचा आहे तो
11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचा 11 चेंडू 23 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचे. पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना खरं तर ग्रुपग्राम पंचायत वासंबेचे माजी सरपंच आदरणीय सचिनदादा तांडेल यांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना काल त्यांच्या नावाची स्पर्धा काल या ठिकाणी संपन्न झाली आणि या ठिकाणी त्यांचं शुभागमन मात्र होत असताना त्यांच्या समवेत प्रणितदादा सांगले आणि विद्यमान सदस्य ग्रुपग्राम पंचायत टेंबरीचे निखिलदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी केतन पाटील यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज असेल ते अजय मोरे या गोलंदाजाला. शेवटच्या आता 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. ऋतिक स्ट्रायकर एंड वरती त्याच्या समवेत विजय पडवेल अगदी शांत उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडला. भरपूर क्षमता आहे त्या फलंदाजाकडे आणि इथे त्याला आपण पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एंड वरती धावा बनवायचे येणारे 11 चेंडूमध्ये 23. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपली गाडी सीमारेषेच्या बाहेर आपण पार्क करावी आणि या ठिकाणी आपण बघतोय पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वासंबे ग्रामपंचायत माजी सरपंच एक कर्तृत्वान नेतृत्व खऱ्या अर्थाने आपण बघतोय. कालच त्यांची स्पर्धा संपन्न झाली. पहाटे 7:30 वाजता त्या स्पर्धेची सांगता झाली. आदरणीय सचिनदादा तांडेल साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पनवेल विधानसभा विभाग अध्यक्ष प्रणितदादा सांगले, लोधिवली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य निखिलदादा पाटील, त्याचबरोबरीने आपण बघतोय या ठिकाणी इतर अतिथी त्यांचे सहकारी त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. मी सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी ही मॅच जशी संपेल ना तसे या ठिकाणी केलं जाईल. इथे डॉट बॉल येतोय आणि धावफलक स्थिरावलंय 5 या धावसंख्येवरती 28चा पाठलाग करायचा आहे. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. ऋतिक बाबांची गरज. नुकताच सचिनदादा तांडेल यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत आदरणीय प्रणितदादा सांगले, निखिलदादा पाटील, भगवान पार्टे साहेब, संदीप सांगले, पंकज ठाकूर, प्रतीक सांगले, अभि मांडे, अजय सांगले, चेतन सांगले आणि मोहन सांगले यांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना त्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं मी नमो चषक 2024 मध्ये खरं तर हे सगळे भारतीय जनता पार्टीचे अगदी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं आम्ही या नमो ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 9, 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज अजय मोरेला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये. इथे एक धाव तर सहजगत्या कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल. धावसंख्या होती ती 28 या धावसंख्येचा पाठलाग करताना 6 शेवटच्या आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावांची. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की संदेश पाटील इथे चांगली बॅटिंग करेल पण त्याची विकेट जशी प्राप्त केली ना तशी घरदर लागली आहे होनाड ग्रामपंचायत या टीमला. हा पटका ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण अंकेश कडू आपलं सर्वस्व या ठिकाणी देत असताना चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. जरूर दुहेरी प्राप्त केली जाते पण या दुहेरीच्या मदतीनं धावफलक पोहोचलंय. 28 या धावांना उत्तर देताना 8 या धावसंख्येवरती शेवटच्या आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावांची. 7 चेंडू 20 धावांची गरज. होनाड आणि त्यांच्या विरोधात शिरवली ग्रामपंचायत असा सुरू असलेला हा सामना. 1 विकेटला 200, 2 विकेटला 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000चं कॅश प्राइज दिनेश दळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. पण इथे होनाड ग्रामपंचायतची बॅटिंग आहे आणि तो संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल
या ठिकाणी येतो आणि या डॉट बॉलच्या मदतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावांच्या मामूली सरासरीने 28 धावांचा पाठलाग करताना 8 येणारे शेवटचे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांची. डीजे नक्कीच आपलं गीत फार चांगलं होतं आणि त्याची मी जरूर त्याचा उल्लेख करेन. दोनही टीमचे कॅप्टन येत आहेत दिगंबर मोरे शेकीन चिंचवले आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो अक्षय खरिवले साजगाव. आणि टॉस करण्याची विनंती मी आदरणीय सचिनदादा तांडेल यांना करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. 2 ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात आपण बघतोय खरं तर आणि या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. मी भारतीय जनता पार्टी वासांबे विभागीय अध्यक्ष सचिनदादा दांडेल तथा माजी सरपंच ग्रामपंचायत वासांबे सचिनदादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल शेकीन चिंचवले आणि साजगाव या 2 टीम दरम्यान करावा. इथे काय घडलं वाईट +4 नशिबाचा पंजा येतोय आणि या मॅच मध्ये संधी निर्माण झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या होनाड ग्रामपंचायत या टीमला. आता शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. जिंकलाय साजगाव या टीमनं. अक्षय जो काय निर्णय असेल ना मॅच जशी संपेल त्यावरती आपण अंमलबजावणी करायची. विकेट हॅट्रिकसाठी केतन पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज सूरज चौधरी त्याच्या जोडीला बॅट्समन विजय पडवल अद्यापही मैदानावरती आहे. सनी पाटील तयार आहे. सनीचा हा चेंडू लाईन फार चांगली आहे. इथे मात्र फलंदाजाला बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल. 28 धावांचा पाठलाग करताना 13 या धावसंख्येवरती शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. इथे मात्र पुन्हा एकदा चकवलंय ते फलंदाजाला. कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक टाकलं कुणाल कदमनं तदनंतर थांबवलं अजय मोरेनं. भलेही नशिबाचा पंजा आला असेल तो बॅटिंग करणाऱ्या होणार टीमला पण सनी पाटील इथे चांगली कामगिरी करतोय. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची. बॅकफूट वरती आले जागा बनवली फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत चेंडूवरती आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज सूरज चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय जयवंत पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. प्रसाद पाटील यांचे मोठे बंधू जयवंत पाटील हे सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3. 15 धावांची गरज आहे. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये या चेंडूला स्टॉप केलाय. आता 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 14 धावांची गरज आहे. समोरचे जे खेळाडू आहेत संदेश पाटील त्या व्यतिरिक्त इतर जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण कृपया बाजूला व्हावं. अतिथी मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आपण समोर प्रेक्षक चेक्स शर्ट नाना
आपल्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण विनंती करा की अतिथी मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यामुळे स्टेजच्या समोर कुणीही गर्दी करू नका. शेवटचे आता 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. इथे हा फटका हवेत आहे. एकतर्फी मॅच या ठिकाणी होत असताना औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक असेल. शेवटचा आता 1 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावांची. कमालीची गोलंदाजी राहिली आहे ती शिरवली ग्रामपंचायत या टीमकडून, कारण धावा कमी होत्या. 18 चेंडूवरती त्यांनी फक्त 27 जमावल्या होत्या. 28चा बचाव त्यांना करायचा होता आणि कुणाल कदमनं संदेश पाटीलला बाद करत या मॅचच्या मर्यादा खऱ्या अर्थानं स्पष्ट केल्या. आणि इथे कुठेतरी पराभवाच्या छायेत स्वतःला बघतोय तो बॅटिंग करणारा होनाड ग्रामपंचायत हा संघ. हा सामना जिंकला आहे शिरवली ग्रामपंचायत या टीमनं. हार्दिक असं अभिनंदन. हार्ड लक होनाड ग्रामपंचायत संघाने या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच.